नमस्कार फॅमिली. विदर्भ स्पेशल आलूबोंडा रस्सा बाजारात मिळतो तसा घरच्या घरी बनवणार आहोत. तसेच तेलकट होणार नाही त्यासाठी काही टिप्स. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. आलूबोंडा रस्सा साठी लागणारे आपले साहित्य: कोथिंबीर, कस्तुरी मेथी, गरम मसाला, लाल तिखट, थोडे जिरे पावडर घेतलाय मी आणि कढीपत्ता, आणि ह्या मिरच्या घेतल्या 2-3, त्या जरा बारीक करून घेतलेल्या, धणे पावडर, कांदा लसूण मसाला, जिरे, 2 तेजपत्ता, काळा मसाला, हळद आणि धणे हे बारीक मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे. आणि हे आलं लसूणची पेस्ट, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 टोमॅटो बारीक किसून घेतलेला आहे मी, खोबरं, आणि कांदा घेतलेला आहे मी, 1.5 कांदा घेतला, 1 मोठा आणि 1 लहान. आणि आपले हे चणे मी कुकरला लावून घेतलेले आहे, रात्री भिजत घातलेले आहे. ह्या वाटीने 1 वाटी चणे भिजत घातले, पण फुगून बघा शिजल्यानंतर कसे झालेले, एवढे वाढलेले आहे त्याचे. तर 2 शिट्ट्या मी मोठ्या केलेल्या आहे आणि नंतर बारीक शिट्ट्यामध्ये मी 20 मिनिटं होऊ दिले कुकरमध्ये. छान शिजल्या गेलेले आहे बघा. आलू बोंड्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे आपल्याला बटाट्याचा. ते 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहे. कुठली पण आपण बटाट्याची वस्तू केली ना तर आधी बटाटे उकडून ठेवायचे, 1 तास तरी आधी उकडून ठेवायचे. चवीनुसार मीठ आणि 200 ग्रॅम बेसन, आलं लसूणची पेस्ट, आमचूर पावडर आणि कढीपत्ता मी बारीक कापून घेतलेला आहे. आणि मिरच्या 2 मिरच्या घेतलेल्या, त्या पण बारीक केल्या मिक्सर मधून. ओवा, बडीशोप, जिरे, कस्तुरी मेथी, गरम मसाला, जिरे पावडर, आणि ह्याच्यामध्ये पण थोडा आपल्याला टाकायचा आहे आपले धने बारीक केलेले, मी याच्यामधून खलबत्त्यामधून काढलेले, हळद, जिरे पावडर, लाल तिखट, कोथिंबीर आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, आमचूर पावडर. आलू बोंड्यासाठी रस्सा तयार करण्यासाठी मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे. तेल पण गरम झालं आणि याच्यामध्ये मी आपले पोहे खायच्या चम्मचने 2-4 चम्मच तेल टाकले. आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आधी आणि हा कांदा घालायचा आहे. कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट करायची आहे, आलं लसूणची पेस्ट पण टाकायची आहे त्याच्यात. कढीपत्त्याची पानं टाकत आहे मी, याने छान स्वाद येतो कढीपत्त्याने. आणि हा तेजपत्ता, याच्यात सुद्धा आपण तर्री बनवता, याच्यात सुद्धा थोडस आपल्याला बेसन टाकायचं आहे. घट्टपणा येतो बेसनाने आपल्याला तर्रीला. मिरचीचं पण याच्यात टाकायचं आहे आपल्याला जरा, आणि मसाले पूर्ण टाकायचे याच्यात. आपण मसाले पूर्ण मापानेच घेतलेले आहे म्हणून पूर्ण एकदमच टाकायचे आपल्याला. तर याच्यामध्ये थोडं ह्या चण्याचंच आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि ह्या मसाल्याला तेल सुटण्यासाठी थोडी वाफ काढून घ्यायची, त्यासाठी झाकण झाकायचं. झाकण काढून बघूया आपण तेल सुटलं का. बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण चणे टाकून घ्यायचे आणि पाणी पण आहे ठेवलेलं तसंच.
याच्यात चवीनुसार मीठ. आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, म्हणून मीठ हिशोबानेच टाकायचं आहे आपल्याला. थोडं आमचूर पावडर आणि कस्तुरी मेथी. याला थोडी आता वाफ काढायची आणि नंतर थोडं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. बघा आपल्या तर्रीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे बघा. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता, पण तर्री रस्सा पाहिजे आहे जास्तीचा, त्याच्यामुळे थोडा जास्तच करायचा. आणि हे मी कुकरला लावलेले चणे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता याला उकळीच आणायची आहे, बस जास्त काही शिजवत बसायचं नाही. थोडी आता एक वाफ काढली का मी बंद करणार आहे गॅस. झाला आपला रस्सा तयार बघा, आलूबोंडा रस्सा. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी मी 2 चम्मच तेल टाकलं ह्या चम्मचने. आता याच्यात आधी आपण मोहरी टाकायची. तेल गरम झालेलं आहे आणि धने आपण खलबत्त्यामध्ये कूट केले ना ते टाकायचे याच्यात आणि लगेच कांदा घालायचा. आणि 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, कढीपत्त्याचे काप आणि हे मिक्सर मधून काढलेले आपल्या मिरच्या आणि ही बारीक मिरची आहे. आता एक कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपण याच्यात मसाले घालायचे. आता कांदा बऱ्यापैकी होत आलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला बडीशोप टाकायची आणि ओवा टाकायचा आहे. आणि ह्या चम्मचने आपलं 1.5 चम्मच बेसन घालून घ्यायचं याच्यामध्ये. वडापाव आणि आलूबोंडा याच्यामधला फरक आहे हा. आपण आलूबोंड्यामध्ये बेसन टाकतो सारण करताना तयार, आणि वडापाव मध्ये आपण टाकत नाही बेसन. आणि मी तेल एकदम कमी टाकलेलं आहे याच्यामध्ये, कारण आपण तर्री पण केली आणि आपण आलूबोंडे तळणार सुद्धा आहोत, त्याच्यामुळे जास्त तेलकट नको म्हणून मी तेल कमी टाकलं याच्यात. आता याला छान परतून घ्यायचं, नंतर बाकीचे मसाले घालायचे. आता बेसन छान भाजल्या गेलेलं आहे. आता बाकीचे मसाले घालायचे याच्यामध्ये आपल्याला. हे सर्व मसाले मी मापूनच घेतलेले आहे, त्याच्यामुळे सर्व एकदमच घालायचे आहे. जिरं पण आहे त्याच्यामध्ये आणि कस्तुरी मेथी, काळा मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, आणि आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा. बटाटा छान कुचकरून घेतलेला आहे मी. आता हे छान फिरवून घ्यायचं आपल्याला. कोथिंबीर, झाला आपला मसाला पण तयार. आता बेसन मळायला घ्यायचं आपण आलूबोंडा करण्यासाठी. आता गॅस बंद करते. आलूबोंड्यासाठी आपल्याला बेसन मळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं याच्यात. थोडा खायचा सोडा घातलेला आहे मी चिमूटभर. आणि ओवा. तर याला मिक्स करायचं असं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे मळायचं आहे.
बटाटा वडा आणि आलू बोंडा याच्यातला हा फरक आहे का हे बेसन आपण आलू बोंड्यासाठी जेव्हा मळतो तेव्हा घट्ट मळतो आपण, कारण याचं जाड कवर असते आणि वडापाव करतो त्याचं पातळ मिश्रण असते आपलं. हे भज्यासारखं मळायचं आहे आपल्याला घट्ट. याला आता 5 मिनिटं ठेवायचं आपण, नंतर तळायला घ्यायचं आहे. मसाला गार झालेला आहे. आता याचे गोळे बनवून घ्यायचे आपण. आधी असे गोल गोल बनवायचे आहे आणि नंतर थोडं प्रेस करून घ्यायचं त्याला. बघा ह्याप्रमाणे. आता ह्याप्रमाणे सर्व गोळे करून घेणार आहे मी तयार. तेल गरम झालेलं आहे. आता आलू बोंडे तळायला घ्यायचे आहे. असं चम्मचने सुद्धा टाकलं तरी चालतं. बाजू पलटून घ्यायची आहे. इकडे तिकडे फिरवत राहायचं म्हणजे ते चारी बाजूने शिजल्या जातात. परत बाजू पलटायची. व्हिडिओ बघत बघत जर आपले सबस्क्राईब करायचे विसरून गेला असेल, लाईक करायचे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला. बघा आपले आलू बोंडे छान तळले गेलेले आहे. आता हे काढून घ्यायचे आपल्याला. असं पूर्ण तेल गळू द्यायचं आहे याचं. ह्या जाळीत टाकायचं. परत याचं पण तेल असंच काढायचं आहे. आलू बोंड्याला बटाटा वड्याला जास्त तेल राहत आहे, त्याच्यामुळे असं जरू द्यायचं तेल, म्हणजे तेलकट पण होत नाही जास्त आणि खायला पण चवदार लागते. आता आपण ह्या जाळीमध्ये टाकून द्यायचं आणि अशाच ह्याप्रमाणे बाकीचे पण तळून घेणार आहे. झाला आपला आलू बोंडा रस्सा तयार. बघा छान झालेले आलू बोंडे आपले, तेलकट नाही काही नाही. मी मगाशी तुम्हाला एक टिप सांगितली आहे, कुठलाही पदार्थ आपण तळताना असं करताना जेव्हा भरून करतो आपण, आलू बोंडा म्हणा किंवा वडापाव म्हणा, तेल थोडं कमी टाकायचं आणि तेलकट होत नाही. आणि तळताना सुद्धा आपण काढताना पूर्ण कढईमध्येच तेल गळू द्यायचं आहे, म्हणजे असे तेलकट होत नाही अजिबात. आणि रस्सा पण बघा छान झालेला आहे. 2-3 मिरच्या तळलेल्या आहे मी प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला. आता असं चाकूनेच कट करून दाखवते. बघा बघा कसा जाडसर झालेला आहे. वडापाव आणि आलू बोंडा रस्स्यात हा फरक आहे. वडापावचं सारण जे असते ते पातळ असते, आपण जे केलेलं असते ते बेसनाचं, आणि हे जाडसर असते. बघा छान तळल्या गेलेल्या आहे. आतून सुद्धा मसाला पण छान दिसत आहे. असा ठेवायचा आपण येते इथे. आणि याच्यामध्ये आपण आता
रस्सा टाकायचा आहे. थोडंसं आलूगोंड्यावर टाकायचा. झाली आपली प्लेट तयार. मिरची पाहिजे असेल तर मिरची खाऊ शकता, त्याच्यासोबत कांदा सुद्धा खाऊ शकता, वरून थोडे शेव पण टाकू शकता. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा. मी कुठले व्हिडिओ टाकले सर्वात आधी तुम्हाला दिसणार. धन्यवाद.